जिंदाबाद लोक अधिकार परिषद जिंदाबाद 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 मैत्रेचा पैसा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मैत्रेचा पैसा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे पैसा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पैसा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पैसा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा राज्य सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ राज्य सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आके बात करो बात करो बात तो तुमको करनी होगी करनी होगी बात तो तुमको करनी होगी करनी होगी मैत्रेचा पैसा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आमचा पैसा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे फडणवीस मुर्दाबाद 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 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 राज्याचे मुख्यमंत्री मुर्दाबाद 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 आप लोक अधिकार परिषदच्या माध्यमातून आपण इथे भव्य मोर्चा काढण्यात आला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून शासनपासून तुमची मागणी धरली आहे आणि आज विधान ते नागपुरात जो हिवाळी अधिवेशन आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी सुद्धा आपण मागणीला तीव्र करत आहे। शासनाने अगर दखल घेतली नाही तर तुमचा समोरचा काय तुम्ही विचारात घेणार आहे, तुम्ही सामर्थ्य तुमचे काय राहणार आहे विचार घेणार? हा, लोक अधिकार परिषद हे लढणारी संघटना आहे, असंघटित कामगारांसाठी लढणारी संघटना आहे। आम्ही देशाच्या 4 राज्यामध्ये काम करतो आणि अन्याय अत्याचार आणि ज्यांचे शोषण होते त्यासाठी आमची संघटना काम करते आणि मैत्री समूहामध्ये 2,16,00,000 लोकांची मैत्री समूहाने फसवणूक केली आणि त्या राज्य सरकार त्या लोकांना न्याय मिळवून देत नाही आहे आणि त्यांच्याबरोबर न्याय करत नाही आहे। आज यापूर्वी आम्ही अनेक आंदोलनं केली आहेत, यापूर्वी आम्ही मोर्चे काढले आहेत, धरणे केले आहेत, आमरण उपोषण वगैरे हे सगळं केलेलं आहे। आता तुम्ही प्रश्न विचारलात की आज शेवटचा दिवस आहे आणि तुमचं समाधान नाही झालं तर आम्ही काय करणार आहोत, तर मी तुमच्या माध्यमाने या प्रसार माध्यमाने राज्य सरकारला सांगू इच्छितो की आता मार्च महिन्यामध्ये बजेट सत्र म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन राहणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यामध्ये विकासासाठी आणि कोणत्या खात्याकडे न कोणत्या विकासाच्या कामासाठी किती पैशाची देवाणघेवाण करायची आहे हे राज्य सरकार हे ठरवित असते। तर आमचे 2,500 कोटी रुपये आहेत, 2,16,00,000 लोकांची जे फसवणूक आहे हे 2,500 कोटी रुपयांची फसवणूक आहे। तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विशेष बाब म्हणून खास बाब म्हणून शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 2,16,00,000 लोकांना पैसे त्यांचा परतावा परत मिळावा यासाठी 2,500 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हे काही वेळेवर जसं आज आम्ही वेळेवरच आमचा मोर्चा काढला तर वेळेवर हे काही ऐकणार नाहीये। आमची तयारी फरवरी महिन्यापासून सुरू होईल आणि ह्या मुंबईला या राज्य सरकारला आम्हाला आता दाखवून द्यायचे आहे की जेव्हा अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस जनता कशी उग्र होते। तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि इतर राज्यामध्ये ज्या लोकांची फसवणूक झाली ते सगळे लोक लाखोच्या संख्येने मुंबईचा घेराव करणार आहेत, लाखोच्या संख्येने मुंबई मंत्रालयाचा घेराव करतील आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आम्ही चालू देणार नाही असं आमचं तीव्र आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे, अशी आमची तयारी सुरू आहे। लोक अधिकार परिषद जिंदाबाद 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 लोक अधिकार परिषद जिंदाबाद 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 पैसा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पैसा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा आमचा पैसा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आमचा पैसा आम्हाला मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आज दो अभी दो आज दो अभी दो जिंदाबाद जिंदाबाद लोक अधिकार परिषद जिंदाबाद 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 मैत्रेचा पैसा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मैत्रेचा पैसा मिळालाच पाहिजे
मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. पैसा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पैसा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पैसा आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. राज्य सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, राज्य सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. होश में आके बात करो, बात करो, बात करो. बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी, बात तो तुमको करनी होगी. करनी होगी, करनी होगी. मैत्रीचा पैसा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आमचा पैसा मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. फडणवीस मुर्दाबाद, 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 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, 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 राज्याचे मुख्यमंत्री मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. लोक अधिकार परिषदच्या माध्यमातून आपण इथे भव्य मोर्चा काढण्यात आला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून शासनपासून तुमची मागणी धरलेली आहे. आणि आज विधान इथे नागपुरात जो हिवाळी अधिवेशन आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी सुद्धा आपण मागणीला तीव्र करत आहे. शासनाने अगर दखल घेतली नाही तर तुमचा समोरचा विचारात घेणार आहे, तुम्ही समोरचे तुमचे काय राहणार आहे विचार घेणार. लोक अधिकार परिषद हे लढणारी संघटना आहे, असंघटित कामगारांसाठी लढणारी संघटना आहे. आम्ही देशाच्या 4 राज्यामध्ये काम करतो आणि अन्याय अत्याचार आणि ज्यांचे शोषण होते त्यासाठी आमची संघटना काम करते. आणि मैत्री समूहामध्ये 2,16,00,000 लोकांची मैत्री समूहाने फसवणूक केली आणि त्या राज्य सरकार त्या लोकांना न्याय मिळवून देत नाही आहे आणि त्यांच्याबरोबर न्याय करत नाही आहे. आज यापूर्वी आम्ही अनेक आंदोलनं केली आहेत, यापूर्वी आम्ही मोर्चे काढले, धरणे केले आहेत, आमरण उपोषण वगैरे हे सगळं केलेलं आहे. आता तुम्ही प्रश्न विचारलात की आज शेवटचा दिवस आहे आणि तुमचं समाधान नाही झालं तर आम्ही काय करणार आहोत. तर मी तुमच्या माध्यमाने, या प्रसार माध्यमाने राज्य सरकारला सांगू इच्छितो की आता मार्च महिन्यामध्ये बजेट सत्र म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन राहणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यामध्ये विकासासाठी आणि कोणत्या खात्याकडे न कोणत्या विकासाच्या कामासाठी किती पैशाची देवाणघेवाण करायची आहे हे राज्य सरकार हे ठरवित असते. तर आमचे 2,500 कोटी रुपये आहेत. 2,16,00,000 लोकांची जे फसवणूक आहे हे 2,500 कोटी रुपयांची फसवणूक आहे. तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विशेष बाब म्हणून, खास बाब म्हणून शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 2,16,00,000 लोकांना पैसे त्यांचा परतावा परत मिळावा यासाठी 2,500 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही हे काही वेळेवर, जसं आज आम्ही वेळेवरच आमचा मोर्चा काढला, तर वेळेवर हे काही ऐकणार नाहीये. आमची तयारी फरवरी महिन्यापासून सुरू होईल आणि ह्या मुंबईला, या राज्य सरकारला आम्हाला आता दाखवून द्यायचे आहे की जेव्हा अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस जनता कशी उग्र होते. तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि इतर राज्यामध्ये ज्या लोकांची फसवणूक झाली ते सगळे लोक लाखोच्या संख्येने मुंबईचा घेराव करणार आहेत. लाखोच्या संख्येने मुंबई मंत्रालयाचा घेराव करतील आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आम्ही चालू देणार नाही असं आमचं तीव्र आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे. अशी आमची तयारी सुरू आहे. लोक अधिकार परिषद जिंदाबाद, 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 लोक अधिकार परिषद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. पैसा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पैसा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. आमचा पैसा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आमचा पैसा आम्हाला मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. आज दो, अभी दो, आज दो. अभी दो. लोक अधिकार परिषदच्या वतीने या नागपूरच्या यशवंतसिद्ध इथं आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये मायाताई उईके यांनी सुद्धा एक मोठी भूमिका निभावलेली आहे. थेट आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगा जाणून घेऊया, त्यांच्या काय समस्या आहे आणि शासन प्रशासन काय त्यांना सांगायचं आहे जाणून घेऊया. सर, आपल्या मॅडमला पैसे द्यायसाठी. माझं नाव माया उके आहे. मी मैत्री कंपनीमध्ये 2011 पासून जुळलेली होती आणि 11, 12, 13, 14
15 पर्यंत मैत्री कंपनी व्यवस्थित चालली आणि त्याच्यामध्ये आम्ही लाखो रुपयाचं भरणा केला आणि जसे आमचे परतावा परत मिळणार होते तशीच ही कंपनी बंद झाली. तर माझ्या ह्या गव्हर्नमेंटला माझं विचारणं आहे की तुम्ही राज्यात आल्या, महाराष्ट्रामध्ये निवडून मुख्यमंत्री बनल्या, तशीच तुम्ही मैत्री कंपनी बंद का केली? तुम्ही वर्षा सपकाळ मॅडमला तिने 2,16,00,000 लोकांची फसवणूक केली आणि 15 मध्येच तिला अवॉर्ड मिळालं, उद्योजक पुरस्कार तिला मिळाला आणि त्याच्या 8 दिवसानं कंपनी बंद झाली. पण आता एवढे वर्ष झाले म्हणजे ती आमचे पैसे देऊन घेऊन कुठे पळाली, काय पळाली हे तर आम्हाला माहित नाही. कारण की पोलीस प्रशासन एवढी सुसज्ज आहे की किती लोकांना पकडून घेते पण ती एक बाई पकडले नाही. म्हणून ह्या सरकारचा निषेध आहे. आणि आम्हाला प्रलोभन दिलं होतं की तुम्हाला 14 वर्षानंतर पेन्शन मिळणार आहे. आम्ही लोक चला बाबा कोणाच्या आता सरकार ड्युट्या नाही आहेत म्हणून बिचारे सगळेजण तिथं काम करावले लागले आणि 2015 पर्यंत चांगला परतावा दिलं आणि जशी गव्हर्नमेंट देवाभाऊची आली मुख्यमंत्री बनले आणि पूर्ण मैत्री कंपनीची वाट लावली. म्हणून आमचा पैसा आम्हाला पाहिजे, आम्ही यांना भीक मागत नाही आहोत. आमचा जेवढा पैसा भरलाय त्या पैशाची जे ह्या लोकांनी प्रॉपर्टी घेतली 11,000 कोटीची आहे. कधीचा हा व्हॅल्युएशन आहे 16 मधला जे गव्हर्नमेंटने काढलं. आता 25 चालू आहे. किती वर्ष झाले? 9 वर्ष झाले, 10वा वर्ष चालू आहे. 10 वर्षांत त्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन कमी झाली असेल की जास्त झाली असेल? मग तुम्ही आमचा तेवढा पैसा नको तर आमचा पैसा जेवढा आहे आम्हाला तेवढा तर द्या. आम्ही ह्या मूर्खांना म्हणत नाही का तुम्ही आपल्याकडचे द्या म्हणून, आम्ही आमचाच पैसा मागत आहोत. आता 580 प्रॉपर्टी सील केलं मैत्रीच्या आणि त्यातून 16 प्रॉपर्टी ह्या निलाम केल्या आणि जो पैसा यांचा गोळा झालेला आहे तो पैसा वाटप तर करा, आमच्या लोकांचं चालू तर करा, पैसे दे ना. तुम्ही काय नाटकं सांगताय काय? तुम्ही ह्या लाडक्या बहिणी म्हणता ज्या 2 कोटी महिला इथं मैत्रीमध्ये होत्या का ह्या पाकिस्तान मधून आल्या का कोणत्या याच्यातून दुसऱ्या विदेशातून आल्यात, ह्या का तुला वोट देणारे नव्हते काय ह्या मुख्यमंत्र्याला? म्हणून ह्या मुख्यमंत्र्याचं असं वाटतं की हा नागपूरचं होय की हा कोणत्या विदेशातून आलं. म्हणून हा लोक म्हणजे जे भारतामधले जे अनुसूचित जाती जमाती जे काही लोक आहेत OBC ST ह्या सगळ्यांचं म्हणून आम्हाला यांचा निषेध आहे हा मुख्यमंत्र्याचा. कारण की हा जेव्हापासून आला तेव्हाच आमचे पैसे बोलले. आता ह्या मूर्खांना आमचे पैसे देऊन द्यावे हेच आमच्या ह्या नालायकाला बोलणं आहे. मयाताई, आज अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे आणि आपली जी मागणी तर आपण ग्राह्य धरलेली आहे, परंतु आता जो शेवटचा दिवस आहे आणि समोरची काय भूमिका राहणार तुमची याच्यावर? समोरची भूमिका आम्ही अजून तीव्र आंदोलन करू की याला म्हणजे भूल थापा खूप चांगलं देता येतात. आता काय बोलेल आणि आता 8 दिवसानं कोण आहे मग समजणार मग हे याची जनता काय महाराष्ट्राची. म्हणून यांना ह्या मुख्यमंत्र्यांना हे सांगायचं आहे की हम कमजोर नाही है. आम्ही संविधानचा याच्यानं आम्ही वापर करतो जातो म्हणून आमचा जास्त आमचा विचार म्हणजे जास्त हे नका करू, आमची पिळवणूक करू नका. आमचे पैसे आम्हाला परत द्या हाच बोलणं आहे. आमचे पैसे हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. आमचे पैसे हक्काचे. नाही कुणाच्या बापाचे.